नमस्कार विद्यार्थ्यांना, स्वागत आहे तुमचं आपलं IIBMS गाडी या चॅनलवरती. ड्रग नंबर 3 नाव आहे अर्जुन. आपल्याला या ठिकाणी आज बघायचं आहे. हा पण इम्पॉर्टंट द्रव्य आहे विद्यार्थ्यांनो. बघा, अर्जुन जो दिलेला आहे त्याचं लॅटिन नेम आहे टर्मिनॅलिया अर्जुना. कुल त्याची फॅमिली आहे कॉम्ब्रॅटेशी. गण त्याचा आहे कषाय स्कंद आहे तो. त्यानंतर त्याचे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला धवल आणि कुकुब. धवल म्हणजे काय? त्याची बाह्य जी त्वचा आहे कशाची? अर्जुनाची. ती कशी पांढऱ्या कलरची आहे म्हणून त्याला धवल म्हटलंय. धवल म्हणजे शुभ्र. ककुब. ककुब म्हणजे तो विस्तृत पसरलेला आहे कुंभकर्णासारखा म्हणून त्याला ककुब म्हटलंय. ठीक आहे. हे झाले त्याचे पर्याय नावं. त्यानंतर बघा त्याचं स्वरूप सांगितलंय. जो अर्जुन जो द्रव्य आहे त्याचं एक वृक्ष असतं. वृक्ष असतं, मग त्याचे कांड, त्वचा कशी आहे, त्वचा किंवा साल कशी आहे, त्याची सरळ वाढत जाणारी आहे. ठीक आहे. अनब्रेकेबल आहे. पर्ण कसे आहेत? तसे पेरूच्या पानाच्या आकाराचे आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकता पेरूची पानं कशी असतात, त्याच्यावरून अर्जुनाची पानं पण तशी असतात असं या ठिकाणी सांगण्याचा उद्देश केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. पुष्प पांढऱ्या किंवा पिवळ्या मंजिरी स्वरूप. पांढऱ्या किंवा पिवळ्या रंग लक्षात ठेवा. जास्त करून पिवळ्याचा. आपण 3 द्रव्य बघितले आतापर्यंत, सर्वांचे सर्व पुष्पांचे कलर पिवळे. उपयुक्तांग सांगितलंय तुम्हाला त्वचा म्हणजे साल त्याची. उत्पत्ती स्थान सांगितले तुम्हाला हिमालय, बंगाल, बिहार, मध्य प्रदेश. बघा, काही गोष्टी कॉमनच आहेत विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्ही बघितलं की उत्पत्ती स्थान नॉर्मली तुम्ही जर विचारलं एखाद्या द्रव्याचं तर भारतात सर्वत्र लिहिलं तरी चालतंय पहिले. त्यानंतर हे काही गोष्टी फिक्स आहेत. हिमालय तर सर्वांमध्येच दिसतोय आपल्याला, कारण ते जडीबुटीचं एक केंद्र मानलं जातं त्याला. बंगाल, बिहार, मध्य प्रदेश. रसपंचक सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आपला रसपंचक. याचं नामकरण आहे अर्जुनचं अरज्जोन. बघा, तुम्हाला एक नाव फक्त पाठ करायचं आहे जे की त्याच्यासारखंच आहे, त्याच्यावरूनच पडलेलं आहे. त्याच्यावरून तुम्ही रसपंचक सांगू शकता, दोषग्नता सांगू शकता, कर्म पण सांगू शकता. ठीक आहे. अरज्जोन बघा, अरज्जोन मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? चला, गुण, रस, वीर्य आणि विपाक. चला सांगा आता. रस काय याचा? बघा, चला, वेलांटी उकार आहे का? नाहीये. उकार पण नाहीये. मात्रा काना, हा असं मी सांगितलं होतं. हे जर असं असेल मात्रा आणि काना काहीतरी, ठीक आहे, तेव्हा कोणता रस असतो? कषाय. कषाय रस असतो. आता कोणत्या काना असल्यावर कोणता रस असतो, मात्रा असल्यावर कोणता रस असतो? काना, मात्रा, वेलांटी, उकार यांच्यावर आपण रस डिसाइड करतोय. काना, मात्रा, वेलांटी, उकार यांच्यावर आपण रस डिसाइड करतोय. जोडाक्षरावर आपण त्याचं वीर्य डिसाइड करतोय आणि त्याच्या नंबर ऑफ लेटर्स इव्हन नाहीतर ऑडवर आपण विपाक डिसाइड करतोय. वीर्य बघा, जेव्हा तुमचा रस आला कषाय रसाचा, आता बघा सांगा तुम्ही याचं काय गुण असतील. बघा, कषाय रस आला की त्याचं पंचभौतिक संघटन बघायचं. काय असतं कषाय रसाचं? आकाश आणि वायू. मग त्याच्यावरून तुम्ही त्याचं गुण सांगू शकता. त्यानंतर वीर्य काय सांगितलं तुम्हाला? आता याचे वीर्य ओळखायची ट्रिक काय सांगितली तुम्हाला मी? जोडाक्षर आहे का रे? आहे म्हणजे कसं वीर्य? शीतवीर्य. जला ज जोडलेला आहे. विपाक कसा आहे? याच्यामध्ये लेटर्स कसे आहेत? इव्हन आहेत का ऑड आहेत? 1 2 3 4. 4 म्हणजे इव्हन आहेत म्हणजे विपाक कसा आहेत? कटू विपाक आहे. जर ऑड असते तर मधुर विपाक. या ठिकाणी तुमचं पूर्णच्या पूर्ण रसपंचक आलं. रसपंचक आल्यानंतर आता बघा दोषग्नता बघा कसं आहे? हे कषाय व लघु जे गुण आहेत त्याच्यामुळे कफक नाही. बरोबर आहे. कटुतिक्त कसे आहेत? 3 जे रस आहेत त्यांच्यामुळे दोषग्नता कशी राहील? कफक नाही, ते कफर आहेत. शीतवीर्यामुळे कसं राहील? ते पित्तर. ठीक आहे. प्रमुख कार्य काय दिले तुम्हाला? हृदय म्हणजे काय? आता बघा, या ठिकाणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी कसं असतं, चरकांनी दिलेलं आणि मुख्य कर्म भाव प्रकाशने दिलेलं बऱ्यापैकी सेमच आहे. आणि सेम इथं पण असं सांगितलंय, दोन्ही पण कर्म सेम आहेत काही ठिकाणी. हृदय म्हणजे कफपित्त हृदरगामध्ये निरामावस्थेत हृदयाला बल देण्यासाठी आणि रक्तवाहिनी संकोचक असल्याने रक्तवाहक वृद्धिकर आणि शोथग्न म्हणून याचा वापर करता येतो. हृदय म्हणजे हृदय वेदना स्थापन आहे. हृदयाचे वेदना कमी करते आणि तिथल्या ज्या शिरा आहेत त्यांचा संकोचक असल्याने त्याच्या रक्तभार वृद्धिकर आणि शोथर म्हणून त्याचा वापर आपण या ठिकाणी करतोय. अग्निकर्म तेच सांगितले, हृदयाचे रोग. ठीक आहे. या ठिकाणी हे प्रमुख कर्म आणि अग्निकर्म या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. मात्रा बघा, शिरपाक, स्वरस, क्वाथ आणि चूर्ण 3 ते 6 ग्राम. क्वाथ आहे 50 ते 100 ml. स्वरस आहे 10 to 20 ml. शिरपाक आहे 50 ते 100 ml. त्यानंतर कल्क दिलाय फॉर्म्युलेशन अर्जुन शिरपाक म्हणजे तुम्ही जर आता अर्जुनारिष्ट एखाद्या पेशंटला देताय तर त्याची मात्रा काय देसाल तुम्ही? आता इथं बघा, जर तो अर्जुन शिरपाक आहे, शिरपाकची मात्रा काय? 50 to 100 ml.
मग देताना त्याला द्यायची त्याच्या प्रकृतीवरून. ठीक आहे, श्लोक बघा, श्लोक करायचा असेल तर करा, नाहीतर करू नका. ठीक आहे, जर तुमची थेरी चांगल्यारीत्या असेल. अशा प्रकारे आपला अर्जुन हा द्रव्य कंप्लीट झाला विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तिसरा 3 नंबरचा द्रव्य आहे. तर भेटूया अजून एकदा आपण परत एकदा नवीन द्रव्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच.